मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर सगळ्या बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिन्याहून अधिक काळ लोटलाय, तरी देखील अद्याप एक आरोपी फरार आहे। त्याचं नाव कृष्णा आंधळे। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नाहीये, त्यामुळे मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। उद्या सकाळपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोवर माघार घेणार नाही, असा इशारा धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे। खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे। याचं गांभीर्यपूर्वक जर घेतलं नाही तर आमच्या कुटुंबाने जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील। आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही। काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना। मी निवेदन नाही दिलं, मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे काय? निवेदन कशाला देऊ मी? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे। मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे। माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही। आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथे बोललो त्यांना तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका। शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत, आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत, असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत। त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं। तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सहआरोपी करून ज्यांनी कोणी कारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे, पाळामुळं खोदून सगळं पुढा सगळं टाकून द्या कुठेतरी, ह्यांना फाश्या द्या। आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो। या क्षणी एवढंच बोलेन। देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक झालेत। आता धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन करत आत्महत्येचा इशारा दिलेला आहे। यावरून जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला। खंडणीतला आरोपी वाल्मिक कराड हाच हत्येतला आरोपी आहे, त्याच्यावर 302 लावा आणि मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी जरांगेंनी केली आहे। आरोपी सुटले तर मुंडेंच्या टोळीचं जगणं मुश्किल करणार, असा इशाराही जरांगेंनी दिलाय। ज्या खंडणीमुळे खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना। आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा ढवळून निघाले। लोक मुख्यमंत्री साहेब एखाद्या बिथरतील सुद्धा आता, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं। जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होतं। ही सत्य परिस्थिती आहे। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच आहे, यांना कोणाला सोडलं जाणार। म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्यातला शांत आहे, त्याच शब्दावरती। माझं जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला। बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधलेत की काय, अशी शंका आता यायला लागली। तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली। जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागलात, याचा अर्थ या राज्यातल्या लोकांनी, जनतेने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतोय, तुम्हाला पण स्वतः चालवतोय? मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा, की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही 302 मध्ये? तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून, आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला,
तर धनंजय मुंड्याची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल. कारण आपल्याला संयम लई, आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी. तुम्हाला जर राज्याच विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावेला. मसाजोगमध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. धनंजय देशमुखांनी पोलिसांना चकवा देत मोबाईल टॉवरऐवजी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. मनोज जरांगे आणि पोलिसांच्या मनधरणीनंतर धनंजय देशमुख तब्बल 2-2.5 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले. जरांगे पाटलांनी धनंजय देशमुखांशी चर्चा केली. आंदोलनस्थळी महिलांसह ग्रामस्थ देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. आम्हाला न्याय हवाय, सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात येते. पोलीस तपासाबाबत सगळी माहिती मिळाली पाहिजे अशी मागणी वैभवी देशमुख यांच्याकडून करण्यात आली आहे. चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा? आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? आणि जसं आज चाचा वरी गेलाय, इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल, आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावरून उचललं, माझा चाचा जर आता तो इथं आलाय, जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं, काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा? आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत, नुसतं दाराशेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखीनही फरारच आहे, सीडीआर नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं. ते अटक कधी होणार? आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही. तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी संपर्कामध्ये आहेत. ते ज्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलतायत, मला वाटतं त्यांचे समाधान होईल. कारण आपणही बघतात की अतिशय चौकशीमध्ये कुठेही काटकसर केली गेलेली नाही आहे, कुठे त्याच्यामध्ये कोणाला पाठी घालण्याचा हेतू सरकारचा नाही आहे, मुख्यमंत्री महोदयांचाही नाही आहे. नाही ते इतक्या गतीने हे काम चाललं नसतं. पण आता काही गोष्टी अशा आहेत की त्या समोर आल्याशिवाय आपल्याला कारवाई करता येत नाही. नियमाला आपण मानलेलो आहोत. पण निश्चित ज्यांनी चूक केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होईल हे आपल्याला बघायला मिळेल. जे भयाला जर काय झालं ना तर मी जे नमस्कार करून टाकेल यांचं सगळ्यांचं. आपण एकदा बोललो ना शब्दात मागे सरकार चांगलं करायला नाही लागलं सरकार. धाराशिवमध्ये